ऑलराईट मंडळी, आज ॲक्चुअली बऱ्यापैकी खूप सगळे सिनेमे रिलीज झाले आणि त्याच्याचमुळे एक-एक करत-करत अख्खा दिवस फक्त सिनेमा बघण्यामध्ये गेलाय. त्याच्यामुळे आता एक-एक करून सगळ्या सिनेमांचे रिव्ह्यूज बॅक टू बॅक या चॅनलवरती येणारच आहेत. सगळ्यात आधी आपण चर्चा करूया देव माणूस या चित्रपटाबद्दल. कसा वाटलाय मला हा चित्रपट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट तर याचं ज्यावेळेला टीझर आलं होतं, ट्रेलर आलं होतं, तेव्हाच आपल्या सगळ्यांना कळलं होतं, की वध हा जो एक बॉलिवूडकडनं बनवलेला सिनेमा होता, ज्याच्यामध्ये नीना गुप्ता, संजय मिश्रा, सौरभ सचदेवा हे मुख्य भूमिकेमध्ये होते. तर या सिनेमाचा रिमेक असणार आहे हा. त्याच्याचमुळे ऑफकोर्स ज्यांनी आता वध हा सिनेमा पाहिला होता, तर त्यांचं मला माहिती नाही. पण ज्यांनी वध हा सिनेमा पाहिलेला नसेल, त्यांना हा सिनेमा भयंकर आवडणार आहे. आता मी कारण वध हा सिनेमा ऑलरेडी पाहिला होता आणि ऑफकोर्स तो सिनेमा माझ्या लाइक टॉप लिस्टमध्ये ऑलरेडी होता. कारण अत्यंत सुंदर असा सिनेमा लव्ह फिल्म्स याच प्रोडक्शन हाऊसकडनं तो बनवलेला होता. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्या सिनेमाचे मी फॅन होते, त्याच्यामुळे या सिनेमाकडनं पण माझ्या अपेक्षा बऱ्यापैकी खूप जास्त होत्या. आणि ऑफकोर्स दोन्ही सिनेमा जे आहे ते एकमेकांसोबत त्यांचं कंपॅरिझन होणारच होतं. त्याच्याचमुळे आता आपण सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया. या सिनेमाच्या कास्टिंगमध्ये आपल्याला महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, त्याच्यानंतर सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि इतरही बरेचसे कलाकार दिसतायत. पण मुख्य भूमिकेमध्ये हे 4 जण आहेत आणि यांच्या अवतीभोवती सगळी कथा आपल्याला फिरताना दिसते. आता सगळ्यात आधी या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत तेजस प्रभा विजय देऊस्कर, तर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि जेन्युइनली काही-काही ठिकाणचं दिग्दर्शन तुम्हाला खूप इम्प्रेस करतं. सगळ्यात पहिली गोष्ट तर आता या सिनेमामध्ये त्यांनी ॲक्चुअली जो रिमेक वधचा त्यांनी बनवलाय, पण त्याच्या समवेतच म्हणजे त्यांनी बऱ्याच ठिकाणी असं आपल्याला सांगताना ते आढळले, की ते अडॅप्टेशन आहे. रिमेक नाही, अडॅप्टेशन आहे. पण बऱ्यापैकी जवळ-जवळ 50% हा सिनेमा तुम्हाला वधचाच रिमेक जाणवतो थ्रू आउट द फिल्म. कारण ऑफ यू नो द प्लॉट, यू नो द स्क्रीन प्ले, यू नो द क्लायमॅक्स, यू नो एव्हरीथिंग. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की पुढे काय होणार आहे. पण तरीही याच्यामध्ये त्यांनी जे सब प्लॉट्स ॲड केले ते ॲक्चुअली खूप जास्त इम्प्रेस करणार आहेत. आता सगळ्यात पहिली गोष्ट तर या सिनेमाचं म्युझिक खूपच सुंदर आहे आणि नारायण नारायण हे जे बॅकग्राऊंड स्कोरमध्ये पूर्ण सिनेमामध्ये वाजतंय ना, ते कमालीचं आहे. तुम्हाला अंगावरती शहारे देणारं ठरतं. बरं, दुसरी एक गोष्ट की या सिनेमातली जी गाणी आहेत ती सुद्धा खूपच अगदी मला असं वाटतं की आपण रिपीट लूपवरती ते ऐकू शकतो आणि दान देगा देवा तुझ्या विसर न बाबा तुझ्या नामात रुजावा जीव माऊली. त्या गाण्यांमुळे किंवा त्या संगीतमुळे या सिनेमाचा दर्जा ॲक्चुअली खूप खूप उंचावतो. सगळ्यांनी ॲक्टिंग सुंदर केलेली आहे, पण त्यातल्या त्यात सिद्धार्थ बोडके या कॅरेक्टरसाठी मी ॲक्चुअली आय वाज जस्ट क्रॉसिंग माय फिंगर्स, कारण का त्याचं कंपॅरिझन थेट सौरभ सचदेवासोबत होणार होतं. कारण वध हा चित्रपट ज्यांनी पाहिलाय, सौरभ सचदेवाने ज्या पद्धतीची ॲक्टिंग तिकडे केली आहे ना, त्याला तोड नाहीये. म्हणजे तो एक जो राक्षस, बास, एक राक्षस कसा असायला पाहिजे त्याची व्याख्या, त्याचं चित्र जर कोणाला काढायचं असेल ना, सौरभ सचदेवाचं काढायचं बास. तर त्याच्यामुळे सिद्धार्थ बोडकेचं ॲक्चुअली कंपॅरिझन त्याच्यासोबत होणार होतं. ज्यांनी वध पाहिलंय त्या सगळ्या लोकांसाठी मी बोलतेय. आणि ॲक्चुअली सिद्धार्थ बोडकेने काम खूप सुंदर केलं. मी माझ्या आधीच्या ट्रेलर रिव्ह्यूमध्ये तेच म्हटलं होतं, की सिद्धार्थ बोडकेला पाहताच तुमच्या डोक्यात तिडीक जाते चित्रपटामध्ये आणि खूप एक मला असं वाटतं थिन लाईन होती. कारण का थोडं जरी त्याने एक्स्ट्रा केलं असतं तर तो क्रिंज वाटला असतं किंवा खूप ओव्हर एक्झॅजरेट ॲक्टिंग करतोय असं वाटलं असतं आणि थोडं जरी कमी केलं असतं तर सौरभ सचदेवाच्या जवळपास पण नाही राजा, असं काहीतरी त्याच्यावरती टिप्पणी झाली असती. पण त्याच्या वाट्याला जे आलंय त्याने ते इतकं चोखपणे काम केलंय, की सिद्धार्थ बोडकेला खरंच म्हणजे अगदी टाळ्या आपण सगळ्यांनी देऊन त्याचं कौतुक करायला पाहिजे. सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात मोठा प्लस पॉइंट त्या सिनेमाचा असे, की वारकरी संप्रदायाचा जो अँगल त्यांनी एक्स्ट्रा टाकलाय तो मला भयंकर आवडला. मी आधी ट्रेलर रिव्ह्यूमध्ये ते म्हटलं होतं, कारण वध या चित्रपटामध्ये त्यांनी तसा काही अँगल दाखवलेला नव्हता आणि ती गोष्ट इथे खूप सुंदररित्या त्यांनी वापरली आहे. बरं, वारकरी संप्रदायाचा अँगल तर आवडलाच, पण ज्यावेळेला वारीमध्ये जातात महेश मांजरेकर म्हणजेच आपले केशवभाऊ, त्यावेळेला त्यांना नक्की तिथे कोण भेटतं आणि काय तो संवाद आहे, हे सगळं काही तुम्हाला खूप खूप इम्प्रेस करणार आहे. आता बोलूया चित्रपटाच्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल. सगळ्यात आधी तर सई ताम्हणकरची जी लावणी आहे, आलेच मी, ही लिटरली अननेसेसरी टाकलेली आहे. म्हणजे त्या लावणीचा त्या कथानकाशी काहीही संबंध नाहीये आणि त्याच्यामुळे काय होतं मंडळी, की जो एक क्रिस्पी स्क्रीन प्ले असायला पाहिजे ना, की फास्ट, रॅपिडली सगळ्या गोष्टी घडताय. म्हणजे फास्ट पेस स्क्रीन प्लेची जी मजा असते अशा मर्डर मिस्ट्री, ड्रामा, सस्पेन्स या थ्रिलवाल्या जॉनरामध्ये, तर ती थोडीशी मग ना कमी होते. अशा प्रकारच्या एक्स्ट्रा काही लावणी आणि या गोष्टी टाकल्यामुळे सिनेमा ॲक्चुअली ना अधून-मधून थोडासा स्ट्रेची जाणवतो. म्हणजे आता कारण लाइक आय सेड ऑलरेडी, मी वध हा सिनेमा पाहिल्यामुळे तो अतिशय क्रिस्पी आणि कमीत कमी वेळात त्यांनी खूप काही-काही दाखवलं होतं. त्याच्यामुळे हा सिनेमा थोडासा 2.5 तासांचा असल्यामुळे तुम्हाला नक्कीच थोडाफार स्ट्रेची जाणवतो. बरं, तिसरा सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट या चित्रपटाचा, की आता
वध या चित्रपटामध्ये सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय होता माहितीये का, की संजय मिश्रा हा तो वध कसा करतो, ती ओव्हरऑल सिच्युएशन कशा पद्धतीने घडते आणि कशा पद्धतीने ती सगळी खेचाताण होते आणि कशा पद्धतीने त्या गोष्टी घडून येतात आणि त्याच्यानंतर तो त्या एव्हिडन्सेसला कसं डिस्ट्रॉय करतो, कशा पद्धतीने त्या गोष्टींची विल्हेवाट लावतो, कशा पद्धतीने ही गोष्ट कोणाच समोर येऊ नये याच्यासाठी काय 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 गोष्टी तो रचत जातो एक गोष्ट लपवण्यासाठी. ह्या सगळ्यासाठी मेकर्सने वध या चित्रपटामध्ये खूप सुंदररित्या वेळ दिला होता, आरामात, आणि सगळ्या गोष्टी खूप इन डिटेल दाखवल्या होत्या. इथे काय झालं, की आय थिंक ए रेटेड ही मूव्ही बनू नये, म्हणजे ए सर्टिफिकेट मिळू नये आणि सगळ्यांना तो पाहता यावा. कदाचित या एका कारणामुळे या चित्रपटाचे जे मेकर्स आहेत त्यांनी ॲक्चुअली जो मुख्य गाभा आहे चित्रपटाचा, की वध, तर त्याचे इतकं रॅपिडली सगळं दाखवलंय ना, की ती मजाच नाही येत तुम्हाला त्या त्या गोष्टीची, की आता महेश मांजरेकरनी ती गोष्ट जी केली आहे, तर त्या गोष्टीला दशाननच्या सीनसोबतचं त्यांनी कोलाईड करून त्या पद्धतीने त्या गोष्टी दाखवल्या. पण ते खूप फास्ट पेस दाखवल्या आणि तिथे ती जी खेचाताण किंवा त्या गोष्टी थोड्याशा अजून जास्त थोड्याशा व्हायला हव्या होत्या आणि त्याच्यानंतर तो एक पीक येतो. हळू-हळू, हळू-हळू बिल्टअप येतो आणि मग त्या पीकला पोहोचतात. जिथे मग तो वध होतो आणि त्याच्यानंतर मग ते काय सगळ्या गोष्टी करत जातात. घर कसं साफ करतात. त्याच्यानंतर या सगळ्या खूप बारीक-बारीक इन डिटेल गोष्टी होत्या. तर त्या चित्रपटामधून गायब आहेत आणि तिथे माझा थोडा हिरमोड झाला. बाकी ओव्हरऑल मी ऑलरेडी म्हटलं होतं, की हा चित्रपट वधचा रिमेक असल्यामुळे ज्यांनी वध हा पाहिलाय, त्यांना हा चित्रपट कदाचित वन टाईम वॉच जरूर वाटेल. पण ज्यांनी वध हा चित्रपट अजून पाहिलाच नाहीये, त्यांच्यासाठी हा वन ऑफ द फायनेस्ट मराठी सिनेमाज ऑफ धिस एंटायर इयर असा ठरणारा चित्रपट आहे. त्याच्यामुळे या चित्रपटाला मी देईन 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे या चित्रपटाबद्दलचं, देव माणूस बद्दलचं, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.